मी सृष्टी सुशील कुमार दोरगे पाटील साष्टांग नमस्कार करते. मला ओळखलं, मी कैलासवासी श्री वसंतराव यशवंतराव दोरगे पाटील यांची नात. श्रोते हो, आत्मकेंद्री या दुनियेत माणूस माझी वाडी, माझी माडी आणि माझी गाडी मिळवण्यासाठी धडपड करत आहे. धक्काधक्कीच्या जीवनात अक्षय आणि शाश्वत सुखप्राप्ती होण्याकरिता मानव धर्म सतत कार्यरत असतो. आजचा जमाना आत्ता लगेच, जलद, फास्ट फूडचा आहे. अहो, इथे कोणालाच कोणासाठी वेळ नाही, पण मनाचा व विचारांचा योग्य मेळ, ज्ञानाची प्राप्ती, भावना आचरणात आणण्याकरिता संतांची व संतांच्या विचारांची व भक्तांना परमात्माचा परम आनंद मिळवण्याकरिता सर्वात सोपा व रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अंदाज आला का हो मंडळी? नाही आला? रामबाण उपाय महाराज, ठीक आहे. तर मी तुम्हाला एक संदर्भ सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देवलोकात आणि राक्षस लोकात समुद्र मंथन झाले होते, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, होय की नाही महाराज? समुद्र मंथनातून अमृत व विषासह अनेक धन्वंतरीही प्रकट झाल्या होत्या. देवलोकांपैकी विषाचं प्राशन करायचं कोणी? कोणीच तयार होईना महाराज. चांगल्या कामाचे श्रेय घ्यायला सगळे धावतात, पण कष्ट, त्रास सहन करायला सर्वच मागे राहतात. मग यात देव पण अपवाद नाही. शेवटी आपल्या महादेवजींनी तयारी दर्शवली व विषाचे प्राशन केले. विष प्राशन म्हणजे काय? कात्रज दुधाच्या बाटल्या पिण्यासारखं नव्हतं. त्रास तर होणारच, अस्वस्थ वाटू लागलं. महादेवांना त्रास सहन होईना म्हटल्यावर आपल्यासारख्या सामान्याची काय व्यथा झाली असती? देवच जाणे महाराज. असह्य झाल्यामुळे विषाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेवांनी गंगामाईलाही डोक्यावर धरली, तरीही त्याचा उपयोग झाला नाही. जेव्हा, श्रोते हो लक्षात घ्या, जेव्हा श्री प्रभू रामाचे नामस्मरण महादेवांनी घ्यायला सुरुवात केली, तेव्हाच त्या जिवारी विषाची तीव्रतेपासून महादेवांना मुक्ती मिळाली. पार्वती देवीला सुद्धा महादेवांनी राम नामाचे महत्त्व पटवून सांगितले. अंतःकरणाचा ठाव ठिकाणा जाणते ते प्रभू श्रीरामाचे नाम होय. लक्षात आले का महाराज? महादेवाने चक्क निकंठेश्वराने सुद्धा राम नामाचे जप केला, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी राम नामाचा जप कराय काय हरकत
अतिशय छान कीर्तन सेवा झाली आणि त्यानंतर या सृष्टीने जे छोटं प्रवचन केलं ते अतिशय छान झालं. या ठिकाणी आजच्या तिसऱ्या